नवीन अन्वयार्थ लावणे, नवीन विश्लेषण करणे, नवीन कागदपत्र शोधणे, सापडलेल्या जुन्या कागदपत्राचा नवीन अर्थ लावणे, या सगळ्या गोष्टींना आपल्याला या व्यासपीठावर मांडता येतं आणि त्या दृष्टीने व्यासपीठ गेली 30-32 वर्ष समृद्ध झाले. इतिहासाच्या दृष्टिकोनातून आणखी एक मुद्दा काढता येईल ते म्हणजे आपण जर महाराष्ट्रातलेच फक्त अभ्यासक्रम बघून चालणार नाही. इतिहासाचे इथे सामाजिक शास्त्र आहे आणि या सामाजिक शास्त्राचा एक महत्वाचा मुद्दा असतो ते म्हणजे वर्तमान समृद्ध करण्यासाठी इतिहास असतो. इतिहासाचा अभ्यास आहे वर्तमान समृद्ध करण्यासाठी आणि भविष्याचा वेध घेण्यासाठी. साहजिकच वर्तमानातले जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाला भिडणारा इतिहास, या प्रश्नाला मार्ग दाखवणारा इतिहास हा जर आपल्याला सापडला नाही तर कदाचित आमचे शिवाजी महाराजांच्या मधल्या गोष्टी असतील, त्या अगोदरच्या गोष्टी असतील, पेशवे काळातल्या असतील, इंग्रज काळातल्या असतील, या गोष्टी कदाचित कालबाह्य ठरतील तर आपल्याला ते दररोजच्या तुमच्या आमच्या जीवनाशी जोडावे लागतील आणि या जोडण्यासाठी मुख्यतः आपल्याला वेगळा मार्ग, वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल, वेगळा अन्वयार्थ लावावा लागेल, वेगळं विश्लेषण करावं लागेल आणि एवढं थांबून चालणार नाही. नुसते रिसर्च पेपर लिहून चालणार नाही, त्याच्यावर पुस्तकं लिहावी लागतील. म्हणजे पुस्तक लेखकांचं मुद्दाम त्यामध्ये अभिनंदन केलं. ते मुद्दाम पुस्तकं लिहावी लागतील. जी माणसं वेगवेगळ्या अभ्यास मंडळांमध्ये आहेत त्या अभ्यास मंडळांमध्ये हे अभ्यासक्रम लावले कसे जातील, खरा लिहिलेला नवीन अन्वयार्थाचा इतिहास कसा येईल याचीही काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही गेला, उत्तरेमध्ये गेला किंवा आपल्या CBSEचा सिलेबस पाहिला तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे एका पानाच्या पुढे माहिती नाहीये. हे दुर्दैवाची गोष्ट आणि त्यापेक्षा स्वतःला असं दोष देतो की आम्ही कुठेतरी कमी पडलो, आम्ही इंग्रजी लेखनामध्ये कुठेतरी कमी पडलो आणि केवळ लढायांचा इतिहास हा फार काळ स्मरणात राहण्याचं कारण नाहीये. ज्यावेळेला सैन्य पोटावर चालतं असं आपण म्हणतो त्यावेळेला साहजिकच त्याच्या पाठीमागची जी सप्लाय चेन असते. परवाच आमच्या रानडे मॅडमचं एक पुस्तक पेढ्यांच्या वरचं पब्लिश झालं आणि असं लक्षात आलं की इथे केवळ इंग्रजांनी बँकिंग सिस्टीम आणलेली नाहीये तर त्याच्या अगोदर कित्येक वर्ष, कित्येक शतकं महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये बँकिंग सिस्टीम उत्तम वेल एस्टॅब्लिश्ड होती. त्यांनी उल्लेख केला त्या पुस्तकामध्ये एक दीक्षित सावकार, दीक्षित पटवर्धन सावकार, काश्मीर पासून तंजावर पर्यंत त्यांच्या पेढ्या होत्या. काय नेटवर्क असेल बघा. आणि हे नेटवर्क त्यांनी जेव्हा या पुस्तकामध्ये मांडलं तर तेव्हा त्या पुस्तकातलं संशोधन हे आपल्याला कुठेतरी इकॉनॉमिक हिस्ट्रीपर्यंत आणता आलं पाहिजे आणि तेच आपण आणू शकतो तर निश्चितपणे इतिहास हा अधिक समृद्ध होत जाईल. नवीन पिढी आपल्याला स्वीकारेल, इतिहासाला स्वीकारेल, इतिहासाचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. एवढे या निमित्ताने सांगून आभार मानतो. धन्यवाद सर. इतिहास लेखनाचं महत्त्व, जुन्या आणि नव्या इतिहासाची